जिल्हा नियोजन समितीमार्फत 100% निधी खर्च करण्याच्या सूचना वेळोवेळी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या। जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी परत जाणार नाही याची काळजी घ्या आणि आचारसंहिता लागण्यापूर्वीच निधीचं वितरण त्याचबरोबर प्रशासकीय मंजुरी द्या अशा सूचना अनेक वेळा केल्या होत्या। जिल्ह्याचा आर्थिक वर्ष 2023-24 साठी 480 कोटी मंजूर होते। राज्य पातळीवरून नियोजन समितीला 480 कोटींचा महसूलही प्राप्त झालाय। या आराखड्याच्या तुलनेत आत्तापर्यंत 100% निधी विविध खात्यांकडे वर्ग करण्यात आला होता। त्यापैकी 14 कोटी 79 लाखांचा निधी अद्यापही अखर्चित आहे। आता आचारसंहिता जाहीर झाल्यानं निधी खर्चासाठी आडकाठी येण्याची शक्यता आहे। 480 कोटींच्या वार्षिक विकास आराखड्यामधील 465 कोटी 21 लाख रुपये खर्च झाले असले तरी विविध विभागांकडे 14 कोटी 79 लाखांचा निधी अद्यापही शिल्लक आहे।